शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी सुरू असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातल्या 632 शिक्षकांना गेल्या 14 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही। गेल्या मार्चपासून 14 महिने झाले तरी अद्याप या शिक्षकांचं वेतन झालेलं नाही आणि त्यामुळे त्यांना पडेल ते काम करावं लागतंय। धक्कादायक बाब म्हणजे अनेक शिक्षकांना ऑनलाईन डिलिव्हरी, फूड डिलिव्हरी यांसारखी कामं करावी लागतात। पाहूया या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। नागपूरच्या केशव हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले हे नागपूरच्या वाठोडा परिसरातील अनिल राठोड विद्याविकास शाळेतील ते शिक्षक आहेत। गेल्या 14 महिन्यांपासून पगार नसल्यानं ते ऑनलाईन डिलिव्हरीचं काम करत होते। अशातच सोमवारी त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आमचं 14 महिन्यापासून पगार नाही आहे, म्हणून मी पार्ट टाइम म्हणून सीडी मधून काम करत होतो। अपघात केव्हा झाला? काल झाला दुपारी। सर उन्हात काम करावं लागेल सर। आता कुटुंब चालवण्यासाठी उदरनिर्वाहासाठी सर पैसा लागतो। मी करता माणूस आहे, माझ्या मागे माझं कुटुंब आहे। तर मी नाही काम केलं तर आमचं कुटुंब कसं काय राहणार? ते मग शिक्षण विभागाने समजायला पाहिजे सर। माझं कुटुंब आहे, माझ्या मागे माझं पूर्ण कुटुंब आहे तर बिना पेमेंटचं कसं काय इथं राहणं शक्य होणार आहे? पगार नसल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील जवळपास 632 शिक्षकांवर अशीच वेळ आली आहे। लाखोंचा पगार मिळणाऱ्या या शिक्षकांना आता मिळेल ते काम करावं लागतंय। मागील 14 ते 15 महिन्यापासून आमचा पगार पडलेला आहे आणि त्या कारणाने आम्हाला आमचं घर चालवायसाठी आम्हाला पार्ट टाइम कुठली तरी कामं करावं लागत आहे आणि त्याकरता आम्ही संध्याकाळी 6 ते लेट नाईट 12-1 वाजेपर्यंत आम्ही स्विगी झोमॅटोचे पार्सलची कामं करतो। तशी वेळ आमची पण येऊ शकते, तरी आमची शासनाला आणि अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की आमची पेमेंट त्यांनी रखडलेली पेमेंट लवकरात लवकर अदा करावी। गेल्या 14 महिन्यांपासून हे शिक्षक पूर्णवेळ शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात। यासोबतच सरकारच्या आदेशानुसार निवडणूक कामं, जनगणना आणि इतर कामं देखील त्यांना करावी लागतात। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शालार्थ आयडी पडताळणी प्रकरणात अडकलेल्या शेकडो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारला थकीत वेतन 4 आठवड्यात अदा करण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान राज्य सरकार या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्यानं सध्या तरी शिक्षकांना वेतन मिळण्याची शक्यता कमीच आहे। कसं आहे की शेवटी प्रत्येक निर्णयाची एक गुणवत्ता असते। तो निर्णय मान्य करायचा की अमान्य करायचा हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे। प्रत्येक प्रतिवादी या दोघांना अधिकार आहे। वरिष्ठ न्यायालयात दाद मागणे हा देखील कायद्याने दिलेला अधिकार आहे। या प्रकरणात कारवाई झालेल्या जवळपास 30 शिक्षण संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली, मात्र ते सध्या जामिनावर बाहेर आहेत। विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाबाबत काय आणि कधी तोडगा काढणार हा प्रश्न आता विचारला जातोय। ज्या शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे एकट्या नागपुरात 632 शिक्षकांचं वेतन थांबलंय, तो घोटाळा नेमका काय आहे ते पाहूया। शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी केंद्र सरकारनं NICचं सॉफ्टवेअर तयार करून ते बंधनकारक केलंय। या सॉफ्टवेअरमध्ये युजर आयडी आणि पासवर्डसाठी शालार्थ आयडी आवश्यक असतो। महाराष्ट्रात बोगस कागदपत्रांच्या आधारे बनावट शालार्थ आयडी तयार करून कोट्यवधी रुपयांचा पगार लाटल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नागपूर, नाशिक, जळगाव, नांदेड, यवतमाळ इथं शेकडो अपात्र शिक्षकांची भरती झाल्याचा संशय आहे। संस्थाचालकांनी प्रत्येकी 30 ते 40 लाख रुपये घेऊन नोकरी दिल्याचं तपासात समोर आलंय। SIT मार्फत चौकशी सुरू आहे। आतापर्यंत 27 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे। घोटाळा राज्यभर पसरलेला असून जळगावमध्ये 1000 पेक्षा अधिक तर नाशिकमध्ये 893 शिक्षक तपासाच्या कक्षेत आले आहेत। नोकरीसाठी नागपुरातच 600 पेक्षा अधिक शिक्षकांकडून पैसे घेतल्याची माहिती असून राज्यभरात हा आकडा शेकडो कोटींमध्ये जातो। या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, मात्र उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेल्या शिक्षकांना कायद्यानुसार न्याय मिळावा अशी मागणी शिक्षकांकडून केली जाते। नागपूर पोलिसांनी शहर स्तरावरती एक SIT स्थापन केली। त्यानंतर या सगळ्या घोटाळ्याचे तार हे दूरपर्यंत पोहोचले आणि नाशिक, यवतमाळ, नागपूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये, जळगाव सारख्या जिल्ह्यांपर्यंत सुद्धा अशा पद्धतीनं अनेक हजारो शिक्षक हे शालार्थ आयडी घोटाळ्यातून नियुक्त झाल्याचा पुढे आल्यानंतर या प्रकरणात राज्यस्तरीय SIT स्थापन करण्यात आली। आता या SITला 6 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा संपूर्ण तपास आणखी काही महिने चालणार आहे। तोपर्यंत या शिक्षकांनी जगायचं कसं आणि यांचा पगार केव्हा होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन बोकडेसह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।
हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.